चला या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न बघूया। तर इथे प्रश्न आपल्याला विचारला आहे की रमेश जवळ 2/3 कप कपडे धुण्याची पावडर होती, त्यापैकी त्याने 1/2 पावडर कपडे धुण्याकरता वापरली, तर त्याच्याजवळ किती पावडर शिल्लक राहिली। आणि खाली दिलंय की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि प्रत्येक पर्यायामध्ये त्याचं कारण सुद्धा दिलंय। आता आपल्याला ओळखायचं आहे की यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत। तर आपण सर्वप्रथम बघूया की आपल्याला इथे काय दिलंय। तर रमेश जवळ पहिले 2/3 कप कपडे धुण्याची पावडर होती आणि त्यापैकी त्याने 1/2 म्हणजे अर्धी पावडर वापरली। म्हणजेच आपल्याला इथे 2/3च्या 1/2 पट घ्यावे लागेल, म्हणजेच 2/3च्या अर्धे घ्यावे लागेल। चला आपण हा प्रश्न सोडवताना एक एक पर्याय बघूया आणि कुठला बरोबर आहे ते बघूया। पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 1/6 कप हा ऑप्शन दिलेला आहे आणि तिथे लिहिलेलं आहे कारण 2/3 वजा 1/2। पण आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला 2/3च्या 1/2 पट घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला इथे वजाबाकी करून चालणार नाही। त्याच्यामुळे हा पर्याय इथेच चुकला असं आपण म्हणू शकतो आणि आपण त्याच्यापुढे ही काट मारून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे 1/3 कप आणि त्याच्या पुढे कारण दिलेलं आहे 2/3 गुणिले 1/2, म्हणजेच इथे योग्यरित्या 2/3ची 1/2 पट घेतलेली आहे आणि त्यापुढे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार सुद्धा केलेला आहे। म्हणजेच आपण इथे बघू शकतो 2 गुणिले 1 बरोबर इथे 2 आलेला आहे आणि 3 गुणिले 2 बरोबर पुढे 6 आला आहे, म्हणून पुढे 2/6 आणि याचंच आपण छोटं रूप केलं तर 1/3 हे आपल्याला उत्तर मिळालं आहे आणि हा एकदम योग्य पर्याय आहे। त्याच्यामुळे आपण इथे योग्य अशी खूण केलेली आहे। आता या पुढच्या तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला 1/6 कप हे उत्तर दिलं आहे आणि त्यापुढे लिहिलं आहे कारण 2 गुणिले 3 बरोबर 6। पण आपल्याला इथे 2/3ची 1/2 पट घ्यायची आहे आणि इथे 2 आणि 3चाच गुणाकार दिला आहे, त्यामुळे हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे आपण असं म्हणू शकतो। यापुढे आपल्याला चौथा पर्याय जो दिला आहे तो काय दिला आहे की 1/3 कप आणि याचं कारण आपल्याला दिलं आहे की 2/3 म्हणजे किती होतात, तर ते 1/3 अधिक 1/3 असे होतात आणि प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की 2/3च्या अर्धी पावडर त्याने वापरली। म्हणजेच 2/3चे आपण 2 भाग केले 1/3 आणि 1/3, तर त्यापैकी हा जो अर्धा भाग आहे, समजा हा अर्धा भाग त्याने वापरला तर आपल्याकडे शिल्लक किती राहिला, शिल्लक राहिला 1/3 भाग आणि म्हणून इथे लिहिलं आहे की 1/3 हे 2/3च्या अर्धे आहेत, म्हणून शिल्लक किती राहिली पावडर, तर शिल्लक राहिली 1/3 कप। म्हणजेच पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 ही या प्रश्नाची बरोबर उत्तर आहेत।